आणि आता बातमी पुण्यामधून आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप होतोय। भाजपचे उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात फोन गेलाय, तर एक महिला प्रभागातील महिलांची नावं लिहून घेत असल्याचंही समोर आलंय। किरण चांदेरे हे सिद्धू कालशेट्टे आणि राजू चौकीमठ यासह परेश मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। बाबूराव चांदेरे यांच्या मुलाला तडीपार करण्याची सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे। त्यांनी सांगितलं मला म्हणे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि ते काय कुकर वाटायचं म्हणे, म्हणून मी त्यांचे हे केलं। आता रात्री किती वाजता आहे, किती वाजलेत? आता तुम्ही कुकर वाटायला आलेत का? लोकांची जेवण झाली, कोणी सांगितलंय सगळं सांगा, काय विषय नाही का तुम्हाला माझं हे क्या ते म्हणले आपल्याला कार्यक्रमासाठी तुमचं नाव सांगा पूर्ण। योगिता तारड तुमचं नाव सांगा।